नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकूया कहाणी हरितालिकेची। एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती। पार्वतीनं शंकराला विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा। तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे, ते तुला सांगतो। तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस। ते ऐक, हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं। ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो। मी तुला प्राप्त व्हावं म्हणून तू लहानपणी मोठं तप केलंस। 64 वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस। थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस। ते तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला तर दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली। इतक्यात तिथं नारद मुनी आले। हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं। तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी, तो तिचा योग्य नवरा आहे। त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यास पाठविलं आहे, म्हणून मी इथं आलो आहे। हिमालयाला मोठा आनंद झाला, त्यानं ही गोष्ट कबूल केली। नंतर नारद तेथून विष्णूकडे आले, त्यांना ही हकीकत कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले। नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली। ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागावलीस। असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं। तेव्हा तू सांगितलंस, महादेव वाचून मला दुसरा पती करणे नाही, असा माझा निश्चय आहे। असं असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे। याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं। तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली। जवळच एक गुहा आढळली। त्या गुहेत जाऊन तू उपास केलास। तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलंस, त्याची पूजा केलीस। तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता। नंतर रात्री जागरण केलंस, त्या पुण्यानं इथलं माझं आसन हललं। त्यानंतर मी तिथे आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं। तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही। नंतर ती गोष्ट मी मान्य केली। मी गुप्त झालो। पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस। मैत्रिणींसह त्याचं पारणं केलंस। इतक्यात तुझे वडील तिथे आले। त्यांनी तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं। मग तू सर्व हकीकत सांगितलीस। पुढं त्यांनीच तुला मला देण्याचं वचन दिलं, तुला घेऊन घरी गेले। मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली। अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली। याला हरितालिका व्रत असं म्हणतात।